मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे मसाला अंडी। त्यासाठी ही 4 अंडी मी स्वच्छ धुवून अंडी बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। अंडी जर ताजी असतील तर ती व्यवस्थित सोलली जात नाहीत, म्हणून त्यामध्ये हे चमचाभर आपण मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे अंड्याचं कवच व्यवस्थित निघतं। आता ही अंडी मी शिजवून घेते। अंडी शिजेपर्यंत आपण हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। या मसाल्यासाठी हे 7-8 लसूण पाकळ्या, हे अर्धा इंच आलं आणि हे 2 टोमॅटो आता मोठे मोठे चिरून हे तिन्ही एकत्र मी ह्याची प्युरी करून घेणार आहे। चामूटभर कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे आणि मध्यम साईजचे 2 कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत। बघा, आता अंडी आपली हे उकडून सोलून घेतल्यानंतर त्या अंड्यांना आपण आता अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत। अशा थोड्या थोड्या चिरा पाडून घ्या। बघा, आता ह्या अंड्यांना आपण थोडीशी मिरची पूड अगदी 1 पाव चमचा घेतलेली आहे, थोडं मीठ आणि ही थोडी हळद लावून आपण 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे। याचं एकसारखं हलवून घ्या आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवा। आता मसाला अंडी कशी करायची ते आपण बघूया। पहिल्यांदा आपण ही मॅरिनेट केलेली अंडी थोड्या तेलावर परतून घ्यायची आहेत। बघा, असं एक अर्धा चमचा छोटा मी तेल टाकून घेतलेला आहे, त्याच्यावर ही अंडी परतून घेऊया। अंड्यांना चिरा पाडल्यामुळे अंडी परतत असताना फुटत नाही आहेत, म्हणून ह्या अंड्यांना चिरा पाडणं गरजेचं आहे। थोडा वेळ अशी परतून घेऊया। बघा, आता 2 मिनिटं अंडी परतल्यानंतर हे आपण काढून घेऊया। आता ह्याच कढईत आपण साधारण 4 चमचे तेल टाकणार आहे। बघा, आता तेल चांगलं गरम झालेले, हा एकदम बारीक चिरलेला कांदा आम्ही कटरवर चिरून घेतलेला आहे। कांदा चांगला मऊ पडेपर्यंत परतून घ्या। बघा, आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं परतल्यानंतर कांदा आपला कसा छान मऊ झालेला आहे, त्यामध्ये टाकूया ही आता टोमॅटोची प्युरी। टोमॅटो प्युरी पण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। सतत हलवून ही आता चांगली परतून घेऊया। बघा, आता तेल सुटेपर्यंत टोमॅटो प्युरी परतून झाल्यानंतर त्यात आता टाकूया भरपूर सारी कोथिंबीर चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये अंडी टाकून घेऊया। अंडी ही चांगली मसाल्यामध्ये परतून घेऊया। तर आता अंडी 2 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं पाणी ओतणार आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी ओता। हे आपण मसाला अंडी फार पातळ नाहीत करायची। बघा, मी साधारण एक अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे। बघा, आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे। लो फ्लेमवर ही आता झाकून आपण 5 मिनिटं शिजवून घेऊया। बघा, आता 5 मिनिटं झालेली आहेत। वा, मस्तच बघा, आपली मसाला अंडी तयार झालेत। आता हा गॅस मी बंद करते आणि आपण ही आता सर्व करूया। बघता अशानेच तोंडाला पाणी सुटेल अशी मसाला अंड्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे। बघा मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा। अशाच घरगुती आणि चमचमीत रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच राहू। घरचंच खा, निरोगी राहा। धन्यवाद।